त्यांच्या जयंतीच्या सर्व उपस्थितांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जी सर. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय दत्तात्रय आबा पाटील, या कार्यक्रमाचे उद्घाटन आदरणीय श्री माणिकराव बावणे बरोबर आताच आपण ऐकलं असे रेणुकाई चव्हाण महाविद्यालयाचे प्राध्यापक राजकुमार काटे सर, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमच्या आदरणीय वसंतराव बाबा गोरे, आदरणीय पडाळे साहेब, आदरणीय निवड सर, या कार्यक्रमाचे संयोजक विद्यास विभाग डॉक्टर अनंत खडकाळे आणि आपण सर्व उपस्थित होती. गाडी विकास ऐकण्याचा थोडासा नाद आहे. सतीश कदम नावाचे संशोधक आहेत त्या संशोधक, आणि माझ्याही मनामध्ये हैदराबाद संग्राम झाला त्यानंतर निजामाचं काय झालं आणि त्या रजाकाराचं काय झालं या दोन गोष्टी विशेष करून मी सर्च केल्या. तर एक गोष्ट जी आहे ती काटे सरांनी आपले छान पद्धतीने सांगितली की सर्व संघात आपला गेट झाला त्या युद्धाचा, आणि निजामांना भारत सरकारने जसं राज्यपालाची नियुक्ती करतात तशी नियुक्ती करून त्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या संबंधित स्टेटचा कार्यभार जवळपास 6 महिने चालवला नाही असा इतिहास अजिबात झाला. त्यानंतर उर्वरित आयुष्य भारत सरकारचं मानधन अनुदान करून त्यांनी काढलं असा तो एक इतिहास आहे. दुसरी एक संकल्प होती की रजाकार म्हणतो आपण, रजाकार भूमीच्या रजाकाराचं काय झालं तर त्या रजाकारांना हे युद्ध संपल्यानंतर कैद केलं होतं आणि पुण्याच्या गोवाड्या तुरुंगामध्ये 6 महिने त्यांना कस्टडी झाली. 6 महिन्यानंतर ते सुटले आणि भारत सरकारची परवानगी घेऊन ते पाकिस्तानला गेले असा हा इतिहास आहे. या सर्व घटनांचं स्मरण या दिवशी करावं या मला या भागामध्ये ज्या माजी सैनिकांनी आपलं ते आमचे आदरणीय कैलासवासी कामगारचे नवरगाव मंडळी या संक्रमणामध्ये या सर्व हुतात्म्यांचं स्मरण करतो. सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय भारत. वाह, बहुत अच्छे.